सुफलां मलयज शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम. नमस्कार मंडळी, नमस्कार सगळ्यांना. प्रजासत्ताक दिनाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपल्याला अभिमान आहे की आपण सारे भारतीय जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. हा अभिमान आपल्याला ज्या दिवसामुळे मिळाला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी. आपल्या देशात संविधान लागू झाले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मंडळी, आपली ही लोकशाही जपूया, लोकशाही टिकूया. मंडळी, आजचा आपला हा भाग प्रजासत्ताक दिन विशेष भाग म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगरमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, ओ हो हो, कसला आनंद आणि उत्साह आहे. पण हा आनंद आणि उत्साह कशासाठी आहे? कारण त्यांना हुकुमाची राणी व्हायचंय. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आजच्या भागामध्ये या मानाच्या खुर्चीवरती बसण्याचा, विराजमान होण्याचा मान कोण पटकवते ते आपण बघूया. त्यासाठी आपल्या पहिल्या खेळाला 10 ताईंची आवश्यकता आहे. त्या 10 ताई कोण आहेत त्यांनी पटापट इथे यायचं. या मंडळी, सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळासाठी या सगळ्या 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा तुमचं, कारण तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. आणि शुभेच्छा अशासाठी कारण तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. सो आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. बरं, हा खेळ असा आहे की तुम्हाला 3 रंगाचे फुगे इथे दिसत आहेत. एक केशरी रंग आहे, सफेद रंग आहे आणि हिरवा रंग आहे. केशरी रंग जो आहे तो त्याग आणि कर्तृत्व याचं प्रतीक आहे. सफेद रंग शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग समृद्धी आणि वैभव याचं प्रतीक आहे. आणि या 3 रंगांनी मिळून आपल्या देशाचा ध्वज तयार झालेला आहे. तेव्हा आपण ह्या रंगामध्येच आजचा आपला हा खेळ खेळणार आहोत. हा खेळ असा असणार आहे की तुम्ही ज्या 10 ताई आहेत, त्या 10 ताई एका कुठल्या तरी रंगाच्या रेषेमध्ये सरळ उभ्या असणार आहेत. म्हणजे समजा सफेद रंग आहे, त्या सफेद रंगाच्या मागे तुम्ही सगळ्याजणी उभ्या असणार आहेत. आणि जर मी म्हणालो हिरवा रंग, तर हिरव्या रंगाच्या रेषेमध्ये उडी मारायची. मी जर म्हणालो केशरी रंग, तर केशरी रंगाच्या रेषेमध्ये उडी मारायची. ओके. आणि जी ताई चुकेल किंवा जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तेव्हा आता सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. ओके. आणि सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. ओके. हिरवा, सफेद, हिरवा, सफेद, हिरवा. ताई उडी मारायची ताई, प्लीज. नाही तर तुम्ही बाद तुम्हाला करण्यात येईल. ओके. रेडी. सफेद, हिरवा, सफेद, हिरवा, सफेद, हिरवा, हिरवा. ओके. सफेद. या तुम्ही बाद झालेले आहेत. उशिरा उडी मारली तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. केशरी, सफेद, केशरी, सफेद, केशरी, सफेद, हिरवा. इथं ये रमली तिथे. इथे काय झालं? सफेद रंगात रमली. म्हणजे माहेरी गेल्यानंतर होतं ना, माहेरी एकदा गेलं की आपण माहेरीच रमतो. बसून घेतलं. तसं झालं, बसूनच घेतलंस. पण ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके. आता 2 ताई बाद होणार आहेत. त्यांच्या आणि पुढचा रंग आहे हिरवा. काय झाले? सर घाबरले मी एकदमच. का घाबरले? तुम्ही म्हणणारच आहे समोर, त्याच्या अगोदरच मी उडी मारून घेतली. ताई तू बाद झाली आहेस, त्याच्यामुळे बसू शकते. ओके. एक ताई आहे जी बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. सफेद, केशरी, सफेद, हिरवा, सफेद, हिरवा, केशरी. ये धप्पा, ये धप्पा.
ठीक आहे, ताई ताई बाद झालेली आहे. त्यामुळे 5 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. मंडळी, आपण हा खेळ पुढे नेणारच आहोत, पण त्याआधी आपण सादर करणार आहोत पत्र मनातलं या भागाला. आणि त्यासाठी खास पाहुणे आज इथे आलेले आहेत आणि ते आहेत माझ्या वीर पत्नी ताई. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या ताई, तुमचं तिघींचंही खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण आपलं पत्र मनातलं या भागामध्ये एक पत्र लिहित असतो त्या व्यक्तीला, जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप खास असते, खूप अत्यंत महत्त्वाची असते. आणि आजच्या आपल्या ह्या भागामध्ये सुद्धा माझ्या ज्या ताई आहेत त्यांना सुद्धा एक पत्र लिहायचं आहे आपल्या हक्काच्या माणसासाठी, ज्यांच्याशी ते संवाद साधू शकले नाही आहेत. त्यांच्या मनातल्या भावना लोकांपर्यंत त्यांना पोचवायचे आहेत. आणि त्यासाठीच मी ताईंना विनंती करणार आहे की ताई, तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीसाठी, जी व्यक्ती तुमच्यासाठी खरंच खूप खास आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक पत्र आणि पेन देणार आहे. मंडळी, आपण जेव्हा घरामध्ये सुखाची आणि सुरक्षिततेची झोप घेत असतो तेव्हाच आपले जवान सीमेवरती तैनात असतात, शत्रूशी तोंड देत असतात आणि आपल्याला सुरक्षित ठेवत असतात. पण तो जवान तिथे सीमेवरती जेव्हा खंबीरपणे लढत असतो तेव्हा त्याचं घर सांभाळणारी त्याची पत्नी अगदी सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी असते. शत्रूशी लढता लढता त्यांना वीरमरण येतं, पण एक वीर पत्नी म्हणून जी माझ्या या सगळ्या ताई ज्या सक्षमपणे उभ्या असतात आणि आपला संसार पुढे नेत असतात त्यांच्या आठवणींमध्ये, मला असं वाटतं की हे फार अभिमानास्पद आहे आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, आधी तुझं नाव सांग. मी श्रीमती अर्चना वीरनारी. ताई, काय सांगशील भाऊजींबद्दल? त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आयुष्यामध्ये येऊन एक फार स्वप्न दाखवले आणि काही कारणास्तव युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते तिकडे गेल्यामुळं आमचे स्वप्न अधुरे राहिले आणि ते स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला मोटिवेट केलं की आज जे अर्धवट संसार राहिलेला आहे, जे सगळं आम्ही स्वतः दोघांनी जे स्वप्न बघितले ते आज मला फक्त टेन्शन नसताना आज पूर्ण करायचे. पत्र तुम्ही वाचून दाखवू शकता? प्राणप्रिय माझे आहो, आज आपण ह्या संसारातून मला एकटे सोडून गेले. आपण दोघांनी सोबत जे स्वप्न रंगवले ते कुठेतरी म्हणजे राहिलेले. आज आपल्या संसाराला 19 वर्ष पूर्ण झाले. आज जे आपलं बाळ छोटं होतं, आज ते कुठेतरी म्हणजे मी त्याला शिकवून आज मी त्याच्या पायावर त्याला स्वतःला उभं केलंय. माझ्या आयुष्यात येऊन जो प्रवास माझा आतापर्यंत गेला तो फार कठीण होता आणि त्याच्या समोर जाताना मला इतके स्ट्रगल करावं लागले की मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि थँक्स फॉर यू की तुम्ही एक गोड बाळ मला माझ्या आयुष्यात ठेवून गेले की तो मला कुठेतरी प्रसंगामध्ये घेऊन चालतोय आणि ह्या सुंदर प्रवासामध्ये तो मला मोटिवेट करतोय की मी आज आहे आई, तू थांबू नको कुठेच. आणि जे स्वप्न तुमचे माझे होते, आपलं एक छोटंसं घर असावं, सगळ्या गोष्टी तिथं असावे, आनंदामध्ये आपले तुमचे आई बाबा जे माझ्यावर जिम्मेदारी आज तुम्ही सोडून गेले, ते सगळ्या गोष्टी मी आज मोटिवेट करून त्याच्या समोर जातीये. सांगायचं म्हणजे खूप काही आहे पण मी व्यक्त नाही करू शकत. ताई, तू व्यक्त करू शकली नसलीस तरी पण तुझ्या भावना आमच्यापर्यंत नक्कीच पोचत आहेत आणि ज्या पद्धतीने तू सक्षमपणे उभी राहतेस, खंबीरपणे उभी राहिलीस आणि तुझं कुटुंब सांभाळतेस, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी तुला खरंच मानाचा मुजरा. ताई, तुझं नाव सांग बरं. नमस्कार, मी वीरपत्नी रेखा कैलाश वाघ आणि मी अशा युद्धाची एक वीरांगना आहे. तो देशासाठी शहीद झाला आणि मी त्यांच्यासाठी समर्पण केले. मला 2 मुलं आहेत आणि माझा मोठा मुलगा 10th पास झाला आहे आणि माझा छोटा मुलगा आत्ता 7thला आहे. मला प्राऊड फील होतं की मी ते नसताना पण ते असल्यासारखं जगते. ते माझ्यासोबत आहे, जरी ते शारीरिक नसतील माझ्यासोबत पण ते प्रत्येक क्षणाला श्वासामध्ये मी आहे असं मी जगते. आणि माझ्या आहोनला, माझ्या श्रीकृष्णाला, माझ्या भारत मातेसाठी ज्यांनी प्राणाचे समर्पण केले त्यांच्यासाठी हे एक आज पत्र. प्रिय आहो, तुम्हाला जाऊन 14 वर्ष झालीत. तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. तुम्हाला मुलगी पाहिजे होती पण आपल्याला मुलगा झालाय आणि आपण ठरवल्याप्रमाणे त्याचं नाव मी क्षितिज ठेवले.
सांगण्यात आनंदही होतो आणि दुःखही वाटतंय. क्षितिज हा के पासून आणि के ही कैलाश पासून होते. क्षितिज हा पूर्ण तुमच्यासारखा आहे. तुमचा राग, तुमचं प्रेम आणि तुमचं दिसणं. तुमचा क्षितिज फार गोड आहे तुमच्यासारखा. तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुमच्यासारखं त्याला बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपला दादा 10वी पास झालाय. आपल्या दादाने तुमचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून चांगल्या मार्काने पास झालाय. तुमचं स्वप्न होतं त्याने डॉक्टर हो आणि तो खरंच मनापासून अभ्यास करतोय, MBBS ची तयारी करतोय. तुमची नसण्याची जाणीव खूप होती त्याला. तो बोलून नाही दाखवत, पण तो कधी कधी फार रडतो जवळ येऊन. अहो, आपले अक्का आणि दादा तुमच्या बिगर कसे जगताय हे शब्दच नाही सांगू शकत. तुमची खूप कमी वाटते त्यांना. पण फौजी काय असतो हे तुम्ही खूप सांगायचे मला. फौजी असा असतो, फौजीची फॅमिली अशी असती, फौजीच्या बायकोनी कसं वागावं. खरंच आज डोळ्यासमोर तुमचे शब्द समोर ठेवून वागते. तुमची फौजीची विरांगना म्हणून आज समाजामध्ये मला ओळख. त्याबद्दल तुमचे उपकार ह्या जन्मी नाही फेडू शकत. पण नक्कीच पुढचा जन्म जर कधी भगवंतानी दिला तर नक्कीच तुमची पुन्हा एकदा तुमची अर्धांगिनी म्हणून पुन्हा भगवंताला सांगेल का नाही, माझा फौजी मला पुढच्याही जन्मामध्ये तोच दे. मला खरं तर म्हणजे कधी कधी खरंच खूप प्रश्न पडतो की या अशा सगळ्या प्रसंगातून सावरून स्वतःला सांभाळून सगळे दुःख पचवून सक्षमपणे उभं राहून आपल्या मुलांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं आणि ही जी शक्ती ना ती फक्त एका स्त्रीमध्येच असू शकते. आणि त्यासाठी तुम्हाला खरंच खूप सलाम आहे ताई. खूप छान तुझ्या भावना पत्राद्वारे तू व्यक्त केलेल्या आहेस. आता आपण ह्या ताईंकडे जाऊया. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव रेणुका संदीप गारोल. मला पत्र यासाठी लिहा वाटलं की कारण की ते 40 दिवसाची सुट्टी येत होते घरी आणि खूप आमचे स्वप्न अधुरे राहिले. सांगायचं तर खूप खूप आमच्या मनात सगळं दडपडलेलं आहे आतमध्ये. पण आम्ही ते दडपण सगळं आतमध्ये दाबून जिम्मेदारी जास्त समजतो. कारण की आम्ही कुठे रडलं तर मला 3 मुली, त्या मुली कुठे भावूक होणार, त्या कुठे अभ्यासकडे त्यांचं दुर्लक्ष होणार, त्या मला बघून त्या कुठे खचून ना जावं म्हणून मी त्यांच्यासमोर माझं दुःख मी एकदम बाजूला ठेवून आणि मला असं वाटतं की माझ्यामुळे त्यांना पुढे चालून हा दुःख त्यांच्यासमोर उभा नाही राहायला पाहिजे. मी त्यांच्यासमोर एकदम स्ट्रॉंग बनून हे सांगत असते की नाही नाही, आपल्या पप्पांनी जे केलं ते शहीद झाले, त्यांचं तुम्ही पुढं समोर आणून तस्वीर अशी की काहीतरी करून दाखवा काहीतरी. आज माझी मोठी मुलगी नर्सिंग करते, दुसरी मोठी मुलगी NDAमध्ये आणि सगळ्यात छोटी मुलगी 4थमध्ये आहे. 2nd नंबरची मुलगी तर अशी म्हणते की मी जे करेन ते देशासाठीच करेन, जे आपल्या पप्पांनी केलं तसं. आज ती NDAची तयारी करते. माझं परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ती पण सक्सेस व्हायला पाहिजे, तिच्या पप्पासारखं नाव कमवायला पाहिजे. पण एवढं आहे की एक शहीदच्या पत्नीला घर सांभाळणं हे सोपं नसतं. तरी पण आम्ही आमचं दुःख बाजूला ठेवून जिम्मेदारी जास्त समजू लागलो म्हणून हे दुःख थोडं बाजूला ठेवून हे पत्रामध्ये थोडंसं व्यक्त केलेलं दुःख. नक्कीच ताई. तिन्ही ताईंच्या भावना ऐकून खरं तर काय व्यक्त व्हावं हे खरं तर सुचत नाही आहे. कारण भावनाच इतक्या श्रेष्ठ आहेत आणि ग्रेट आहेत ना की त्या तिन्ही ताईंचं खरं तर कौतुक आहे. आणि एक देश म्हणून किंवा देशाचे नागरिक म्हणून किंवा एक घरातली हक्काची व्यक्ती म्हणून आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा ताईंसाठी होऊन जायचं. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळामध्ये 5 ताई आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि पुन्हा एकदा शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 2 ताई आता बाद होणार आहेत. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रचागिरी गाठा पुढची फेरी. हा खेळ असा आहे की ताईंनो, तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे संतूर साबण आहेत, प्रत्येकी समोर आहेत. ओके सगळ्यांनो, आपल्या समोर आहेत संतूरचे 3 रंगाचे साबण. केशरी रंगाचा साबण आहे हळद आणि चंदनाचे गुण असलेला संतूर स्किन मॉइश्चरायझिंग. दुसरा रंग आहे हिरवा
लिंबू आणि ॲलोवेराचे गुण असलेला संतूर फ्रेश स्किन आणि तिसरा रंग आहे पांढरा, चंदन आणि बदामाच्या दुधाचे गुण असलेला संतूर स्किन सॉफ्ट ड्रिंक. आणि तुमच्या समोर हे 15 साबण आहेत, संतूर साबण. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे साबण एकावर एक रचायचे आणि त्याचा व्यवस्थित त्याचा बॅलन्स करायचा. तुम्हाला वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया. 1 2 आणि व्यवस्थित हा नीट लक्ष ठेवायचंय. ओके, चला रेडी. 1 2 3. हाताचा आधार घ्यायचा नाही. हा, हाताचा आधार घ्यायचा नाही. पडले ते उचलायचे. हा, सर असं नाही, असे नाही. हा, समोर असलं पाहिजे ताई. असं हे बघा, हे कसे बाजू तशी समोर. हा, असं सरळ ठेवा. हे बघा, ह्यांचे साबण कसे लावले तसे. हा, ते फक्त फिरवा असं. ओके, व्हेरी गुड. ओके, शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय. 6 5. हाताचा आधार घ्यायचा नाही. 5 4 3. हाताचा आधार घ्यायचा नाही. 3 2 आणि 1 म्हटल्यानंतर थांबायचं. 1 म्हटलं थांबायचं. ताई नाही, करत राहायचं शेवटपर्यंत. आणि काही ऍक्शन करायची. 1 ठेवायचं. हात सोडा. हा, बस. हा, बस. हा, हात सोडा ताई. हात सोडा, तुम्ही बाद. हात सोडा. ओके, थांबा आता. निर्णय असा आहे, 1 म्हटल्यानंतर पडले, पण जितके राहिले ते काउंट करणार. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की सगळ्या ताईंनी खूप छान प्रयत्न केला, पण 2 ताई आहेत ज्या ताईंचे संतूर साबण एकावर एक राहिलेले आहेत. त्या ताई आहेत, आधी दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो. ती ताई आहे माधुरी ताई. तिचे 3 साबण राहिलेले आहेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे सुरेखा ताई, जिचे 5 साबण राहिलेले आहेत, संतूर साबण राहिलेले आहेत. त्याच्यामुळे माधुरी ताई आणि सुरेखा ताई गेले आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. माधुरी ताई आणि सुरेखा ताई, तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. ठीक आहे, आता हा खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे 1 टप्पा नॉट आउट. हे तो खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचे बाउल आहेत, प्लॅस्टिकचं भांडे आहेत आणि त्याच्यात 15 चेंडू आहेत वेगवेगळ्या रंगाचे. काय करायचंय, एका वेळी 1 चेंडू घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे. टप्पा पडून समोर जो ट्रे आहे त्या ट्रेमध्ये ते चेंडू बरोबर गेले पाहिजे. कळले तुम्हाला खेळ? 1 2 3. क्या बात है. हो, व्हेरी गुड, मस्तच. क्या बात है. हो, 1 गुणसंख्या आहे. लवकर, व्हेरी छान. ओके, शाबाश. हा, लवकर. व्हेरी गुड. हा, मस्तच. क्या बात आहे. हो, 1 गुणसंख्या झालेली आहे आतापर्यंत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाकीच्यांनी. हा, नाही. अरे सुरेखा ताई, अरे क्या बात आहे. माधुरी दीक्षित. माधुरी ताई. हा, 1 चेंडूने पुढे आहे. अरे क्या बात आहे. पुन्हा एकदा 2 गुणसंख्या झालेली आहे. शाबाश, व्हेरी गुड. अरे बाप, क्या बात आहे. सुरेखा ताई 1 चेंडूने पुढे. आणि शेवटचा चेंडू राहिलेला आहे. थांब. हा, होऊन जाऊ दे लवकर. हा, ओके. अरे क्या बात आहे. आणि आता 1 चेंडू राहिलेला आहे दोघींचा. आणि आता बघूया, पहिल्यांदा आधी सुरेखा ताई. हा, पहिल्यांदा सुरेखा ताई प्रयत्न कर. व्हेरी गुड. ओके, नाही. हा, ओके. हा, सुरेखा. हा,
माधुरीताई व्हेरी गुड. ओके, एक मिनिट. हा, शेवटचा चेंडू. हा, पहिला आता माधुरीताई. ओके, हा, रेडी. समसमान गुणसंख्या झाल्यामुळे हा आता बघूया हा शेवटचा चेंडू. ओके, पहिल्यांदा आधी माधुरीताई. हो, अजून तिचं बाकी आहे. हा, ओके, 4 गुणसंख्येने पुढे आहे. हा, ओके, हा, शबाश. निर्णय तुमच्या समोर आहे. उपविजेती ठरलेली आहे सुरेखाताई आणि अर्थातच विजेती ठरलेली आहे माधुरीताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि उपविजेती ठरलेली आहे सुरेखाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही गोड भेट वस्तू तुला. हा, कसं वाटते ताई? भारी वाटलं, कारण की एक कप माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण की मी झाले पण एक टप्प्यानं कमी झाले, पण नेक्स्ट टाइम पुन्हा प्रयत्न करणार, पण विजेती होणार. क्या बात आहे. ताली दे इधर. असं पाहिजे, असा कॉन्फिडन्स पाहिजे, आहे की नाही? परत ताई, हा जो कप आहे ही आमच्याकडनं भेटवस्तू आहे. स्वयंपाकघरात ठेवायची आहे आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललेले भाऊजी. बघणार मी नाही काय बोललेले भाऊजी. मी नाही बाबा बोललेले, काहीच बोललेली आहे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे माधुरीताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्प. सोहळा सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तू आज हुकुमाची राणी झालेली आहेस. आज तुला असा काय हुकूम सोडावासा वाटतोय? हुकमाची राणी म्हणून मी हाच हुकूम सोडणार आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःचं जग निर्माण करा. म्हणजे असं नाही म्हणत मी की माहेर आणि सासर दोन्ही गोष्टी पण तुम्ही वर्ज करा, पण जोपर्यंत आपण स्वतः सक्षम होत नाही तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट परिपूर्ण ठामपणे घेऊ शकत नाही. मला एवढंच म्हणायचं. क्या बात आहे. आणि सगळेच हुकूम तो पाळणार आहेत. व्हेरी गुड ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा जो आनंद आहे ना आणि हे जे हसणं आहे ना हे आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावरती असंच कायम राहू दे हीच या भावाची इच्छा आहे. मंडळी, तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बजाव. एहे, तू पण नाचायचं आहे. हा, हळूहळू पुढे. व्हेरी गुड. क्या बात आहे.